बातमीपत्राच्या सुरुवातीलाच जळगावातून एक धक्कादायक बातमी आहे। महिलेच्या भर रस्त्यात प्रसूती झाल्यामुळे प्रशासनाची आता धावाधाव सुरू झाली आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट त्या महिलेचं घर गाठत तिची चौकशी केली। चोपडा तालुक्यातील बोरमडी गावातल्या महिलेची रुग्णवाहिका तसंच वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे रस्त्यावर प्रसूती झाली होती। त्याच संदर्भात साम टीव्हीने आवाज उठवताच प्रशासनाला जाग आली। जिल्हाधिकारी आणि झेडपीच्या सीईओ आणि आरोग्य यंत्रणेने संबंधित महिला आणि बाळाची विचारपूस केली। दरम्यान या प्रकरणात कुणाची हयगय केली जाणार नाही, दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं। काही कमजोरी काही ना और ये कमजोरी कोई नहीं हो रहा ना, और कोई बाकी इसको दूध वगैरह पिलाने शुरू किया दूध आवे का पूरं आणि सर पुरं खरं करा ये बोले ठीक है एक सेकंड यहाँ पर मैं यहाँ पर बच्चे से मिलने, ठीक है, और आपकी पत्नी से मिलने। आपण पाहू शकतोय प्रसूती झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची धावाधाव झाली आणि त्यानंतर प्रसूती झालेल्या महिलेची त्यांनी विचारपूस केली। त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार यातून आता समोर आलाय। या जो म्हणजे जरासा धोकादायक चिंताजनक बातमी ज्यावेळी लक्षात आली तो इमिडिएटली मी आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी या गावाला आपण भेट दिले। या एक म्हणजे एक वन क्षेत्रामध्ये असलेलं आदिवासी गाव आहे आणि त्या ठिकाणी आपण भेट देऊन त्या महिलांना आणि त्या मुलांना आणि त्यांच्या परिवाराशी आपण भेट घेतली। त्याची काय आरोग्याची काय परिस्थिती आहे त्याचे विचार करून घेतला। माझ्यासोबत एक बालरोग तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ या दोन जण माझ्यासोबत आले। तो बेसिकली पहिली चिंता जो आपल्याला या बातमी ऐकल्यानंतर होती की कुठल्याही प्रकारची इन्फेक्शन असेल, कुठल्याही प्रकारची इतर अडचण असेल त्या मुलांना या त्यांच्या आईला नाही होणं पाहिजे। प्राथमिक माहितीनुसार ते अबाउट 2800 ग्रामच्या मुला जन्माला आलेला आहे। त्यांची आरोग्य तपासणी आधी या ठिकाणी वैजापूरचे जो आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी झालेली आहे आणि महिलांचे पण आरोग्य बरोबर आहे। मी त्यांच्याशी पण बोललो, त्याला एक शुभ आशीर्वाद दिला। एक मुली जन्माला आलेली आहे या गोष्टीबद्दल पूर्ण गावाला आनंद आहे, मला पण पूर्ण जिल्ह्याच्या वतीने आनंद आहे। परंतु याच्यामध्ये जो गोष्टी घडली की त्याला ॲम्ब्युलन्स उपलब्ध होण्या वगैरे मध्ये जो अडचणी आली आहे त्याच्याबद्दल एक वरिष्ठ स्तरीय उच्च स्तरीय चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे। सिव्हिल सर्जन महोदय आणि DHO च्या संयुक्त अध्यक्षतेखाली या समितीने या संदर्भातली महत्त्वाची अपडेट म्हणजे जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात वैजापूर गावाजवळ भर रस्त्यात महिलेची प्रसूती झाल्याची घटना घडली आहे। तर या घटनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारला जोरदार धारेवर धरलंय। मुख्यमंत्री नीतिमूल्यांच्या गोष्टी करतात, जळगावच्या घटनेवर त्यांनी बोलावं असं म्हणत राऊतांनी सरकारवर ताशेरे ओढले। खून वगैरह ज्यादा नहीं गला, काय अडचण नाही, तब्येत ठीक आहे। गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसूतीच्या किमान 100वर प्रसंग घडलेले आहेत। प्रसूतीला नेताना त्या बाळंतणीचं निधन झालेलं आहे, तालुक्याच्या ठिकाणी नेताना डोलीतून आणि धुळीतून हे न्यावं लागतंय। या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही किंवा ही परिस्थिती बदलायला पाहिजे। ती नीतिमूल्यांच्या गोष्टी करतात, ती नीतिमूल्य अशा प्रकारे आपल्या कारभारात पण